नो बसलाय बाहेर, त्याचेच केस त्याच्या तोंडाला लागलेत. आणि बघा कसा बसलाय स्नो. गंधडा आहे, त्याला परवाच धुतलं तरी पण परत जाऊन भरून आलाय. आणि आता मी म्हणते की नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्यासोबत स्वयंपाक आवरलेला आहे, अहो जेवण करून गेलेले आहेत, बऱ्यापैकी काम आवरलेलं आहे. आता माझं फक्त जेवण राहिलेलं आहे, जेवायचं आणि भांडी घासून घ्यायचे, मग माझं काम झालेलं आहे. आणि पाऊस तर आहेच आहे, पावसाने तर सुरुवात केलेलीच आहे. 2 दिवस थोडी तब्येत जाम होती, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवू शकले. आणि मग थोडंसं गॅप पण पडत होतं आणि म्हणजे काही सुचतच नव्हतं, त्याच्यामुळे थोडं हेच होतं. तर चला आजचा मेनू काय आहे बघूयात आणि मग जेवायला घेते. तर सकाळपासून आत्ता पाऊस उघडलेला आहे आणि वातावरण हे असं आहे, आभाळ आभाळ आणि छान वाटतं आहे. सोबतच आता इथे मी छान अशी ही गवारी बनवलेली आहे आणि कुकरमध्येच केलेली आहे, कारण अहो उशीर होत होता, त्याच्यामुळे मला पटकन आवरायचं होतं. तर चला जेवण तयार आहे. गवारीची भाजी आहे, चपाती आहे आणि भात आहे. दूध भात घेता शक्यतो, त्याच्यामुळे माझी सुकी भाजीच असते, आमटी कमी असते. तर जेवण तयार आहे, जेवायला घेते या मंडळी जेवण करायला, आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलते. चला जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्त पाऊस पडतो आहे बाहेर आणि एकदम वातावरण असं थंड थंड झालं आहे. असं वाटतं मस्तपैकी अंगावर घ्यावं आणि कल्टी मारावी. तर छान असं हे वातावरण आणि खरंच अक्षरशः असं वाटतं की थोडासा आराम करावा, अंगावर घेऊन थोडीशी कल्टी मारावी. अशा या पावसाच्या वातावरणामध्ये पूर्ण वातावरण तुम्ही बघू शकता बाहेर, म्हणजे असं दिसत नाही, मी तुम्हाला दाखवतेच. तर बेड तर तयार आहे. असं वाटतं की आता खरंच चला मस्तपैकी थोडासा आराम करावा. आता थोडासा आराम करते. आत्ता वाजले आहेत 12:45 आणि मग पुन्हा उठल्यानंतर आता पावसामुळे कसं बाहेर जाणं नाही, कुठे बाहेर फिरणं नाही, काही नाही, त्याच्यामुळे म्हणजे काहीच कामं होत नाही आहेत असं. आणि आत्ताच्या ज्या लग्नाच्या तारखा आहेत तर ते तर अवघडच आहे, कारण पाऊस चालू झाला आहे, त्याच्यामुळे मग म्हणजे नाही का म्हणजे जी हौसमौज आहे ती करता येणार नाही आहे. तरीही त्यातून लोकांचं काही सांगू शकत नाही, कशाही पद्धतीने कशाही प्रकारे करायचं म्हटल्यावर करणारच. तर असो, छान अशा या पावसामध्ये थोडीशी विश्रांती गरजेची आहे. तर चला थोडीशी विश्रांती घेते आणि त्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलते. आशुताई आलेल्या आहेत कॉलेजवरून आणि आमचंही चहा पाणी झालेलं आहे आणि वातावरण तर तुम्ही बघू शकता मस्त असं, म्हणजे आभाळ आलेलं आहे. आज काही पाऊस दुपारपासून उघडला आहे, दुपारपासून काय पाऊस नाही आहे, पण काल चांगला झाला आहे, त्याच्यामुळे सकाळी होता, त्याच्यामुळे थोडंसं आहे हे रस्ता सुकला आहे. आज उद्या ज्यांचे लग्न असतील त्यांना ठीक आहे, उद्याचं माहिती नाही, पण आज ज्यांचं असेल त्यांचं ठीक आहे, वाजते आवाज तर येतोच आहे. आणि मस्त असं वातावरण. आत्ताच पिल्लूला व्हिडिओ कॉल केला होता, तिच्याबरोबर थोडंसं बोललो. ती बघतच नाही, पण तरी पण म्हणजे त्यातून थोडंसं जरी हे केलं तरी आपल्याला छान वाटतं. आणि तिच्यासोबत थोडा वेळ घालवला आणि आता आली आहे घरी. पाणी आलं आहे, पाणी भरून घेतलं, मोटर चालू केली आणि म्हटलं चला थोड्याशा गप्पा माराव्यात. नो बसलाय बाहेर, त्याचेच केस त्याच्या तोंडाला लागलेत आणि बघा कसा बसलाय स्नो. गंधडा आहे, त्याला परवाच धुतलं तरी पण परत जाऊन भरून आलाय. आणि आता मी म्हणते की म्हणजे पाऊस पडतोय, मातीने लोळायला, त्याच्यामुळे भरायचा नाही, पण हा उलट जास्तच भरून येतोय चिखलात वगैरे. आणि बाहेर गेलं की ह्यांची भांडणं चालू असतात. बाई काय घेतली फेस लॉक ओ. तर चला मस्त असं, तर बाकीची कामं आवरली आहेत, आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली पाहिजे. तर आता ते बारसं घालण्यापासून सुरुवात असते, कारण नाव काय ठेवायचं, भाजी काय बनवायची तिथपासून सुरुवात असते. तर आधी फ्रीज उघडून बघावं लागतं भाजीचं आणि त्यानंतर मग सुरुवात. ये इकडं चल, ये. तो बसलाय बाहेर आणि तिथून बघतोय. स्वयंपाक एवढं लवकर नाही सुरुवात करत, पण बाकीची काही किरकोळ कामं असतील ती आपलं करत बसायचं आणि मग आला.
मांडीवर नाही, मांडीवर नाही, मांडीवर नाही, मांडीवर नाही. मी नाही घेणार आहे बघा. त्याचेच केस त्याच्या तोंडाला लागलेत आणि तेच हे करतो आहे. छी गांदू. उई, येडा बाबा आहे, नुसतं येडा बाबा. येडा बाबा आहेस ना तू. मांडीवर नो नो, सगळे केस लागतात नो. आई ग, फिरलं. हा, बसा खाली. तिथंच बसायचा. झोप. लागले बघा कसं डोळ्याचे इथे. मस्ती काही कमी करायची असते का? अकरा डब्बा नावा नो. पिलू काय म्हणतं? नो म्हणतं, चो म्हणतं, काय काय म्हणतं. स्नो म्हणायला येत नाही ना पिलूला. बापरे, दरवाजा उघडून बघितलं तर हे बघा, हा किती सारा थवा पडलाय. पाऊस पडून गेलाय आणि पाऊस पडल्यानंतर ही जी पाखरं असतात ना, तर ही पडतात, यांचे पंख झडतात. स्नोला फक्त एकदा हाक मारा. नका की लावू कडी, चैतन्य बाहेर आहे. स्नोला हाक मारा की. ते हे उघडलं नुसतं, जाळीचं कोण उघडायचं? कोण? स्नो आहे, येतो. तर मंडळी, मस्त असं जेवण झालेलं आहे आणि बसलो आहोत थोडा वेळ गप्पा मारत. बंटी आला होता, त्याच्या बोटामध्ये सडी घुसली होती, तर ती काढत होते आणि आत्ताच गेला तो घरी. बराच वेळ म्हणजे त्याच्यामध्येच गेला आणि आत्ता जेवण वगैरे झालं आणि मग आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.